हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज इंग्लिश सुरू करणार आहोत, 5th स्टँडर्डचं स्कॉलरशिपचं. ठीक आहे, थोडा उशीर झाला आहे, पण खूप मला रिक्वेस्ट आल्या की इंग्लिश पण घ्या म्हणून मी हे इंग्लिशचे व्हिडिओ पण करते आहे. खरं तर मी फक्त मॅथ्सचेच व्हिडिओ करते आणि इंटेलिजन्सचे पण मी केलेले आहेत, पण आता इंग्लिशचे मी सुरू करणार आहे. तर इंग्लिशचं आपण पहिले ग्रामरपासून सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला इंग्लिशचे कुठले पर्टिक्युलर लेसन्स हवे असतील की जे तुम्हाला अवघड जात आहेत, कळत नाही आहेत, तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तरी मी चालेल, मी ते लेसन्स आधी घेईल. ठीक आहे, इथे आता आपण ग्रामरपासून सुरुवात करूयात आधी. तर पहिलं आहे टाईप्स ऑफ नाउन्स. हे तुम्ही आता अगदी मला वाटतं पहिली दुसरी तिसरीपासून हे शिकत आलाय तुम्ही की नाउन्स म्हणजे काय. तर आपण एकदा रिव्हिजन करूयात आणि मग सॉल्व्ह करूयात. बघा, कॉमन नाउन्स म्हणजे काय? दीज आर कॉमन नेम्स फॉर पीपल, प्लेसेस, ॲनिमल्स ऑर थिंग्स ऑफ द सेम काइंड. फॉर एक्झाम्पल गर्ल, सिटी, डॉग, हाऊस, हे सगळे कॉमन नाउन्स आहेत. मग हे गर्ल आहे, या गर्लला काहीतरी नाव असतं, मग ते काय असणार आहे? प्रॉपर नाउन. दीज आर पर्टिक्युलर नेम्स फॉर पीपल, प्लेसेस ऑर थिंग्स. म्हणजे गर्ल आहे, समजा इथे अनिता नाव दिलं आहे. जशी सिटी, तर तुमच्या सिटीचं जे नाव आहे ते त्या सिटीला जे नाव आहे ते काय झालं? प्रॉपर नाउन झालं. ठीक आहे, आपल्या कंट्रीचं नेम काय? इंडिया. मग हे कंट्री हे कॉमन नाउन झालं, इंडिया हे प्रॉपर नाउन झालं. ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट. आता हे माउंट एव्हरेस्ट हे प्रॉपर नाउन झालं, कारण त्या एव्हरेस्ट म्हणजे त्या शिखराला हे नाव दिलेलं आहे माउंट एव्हरेस्ट. ठीक आहे, असे भरपूर शिखर्स आहेत, पण ते शिखर जे पर्टिक्युलर आहे त्याला काय नाव दिलेलं आहे? माउंट एव्हरेस्ट. म्हणून ते काय झालं? प्रॉपर नाउन झालं. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. दीज आर द नेम्स गिवन टू क्वालिटीज ऑर आयडियाज दॅट कॅनॉट बी टच्ड ऑर फेल्ट ऑर सीन. म्हणजे ब्युटी, अँगर, काइंडनेस. आता हे आपण टच करू शकतो का अँगर किंवा काइंडनेस? नाही. म्हणजे हे काय झाले? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाउन. दीज आर द नेम्स गिवन टू अ होल कलेक्शन ऑफ पीपल ऑर थिंग्स टेकन टुगेदर. क्राऊड, पाईल, बंच झालं. आता इथे बघा काही काही कलेक्टिव्ह नाउन दिलेले आहेत की बुकेट ऑफ फ्लॉवर्स, ब्रूड ऑफ चिकन्स, बंच ऑफ फ्लावर्स, क्लाउड ऑफ कॉन्स्टलेशन ऑफ किंवा गॅलेक्सी ऑफ स्टार्स. ठीक आहे, हे काही कलेक्टिव्ह नाउन झाले. तर आता आपण एक्सरसाइज सोडवायला सुरुवात करूया. चला, इथे पहिले बघा काय सांगितलेलं आहे. आयडेंटिफाय द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिलं आहे द फेरी टोल्ड हर टू रिटर्न सून. म्हणजे इथे काय आहे? आपल्याला काय नाउन फक्त आपल्याला शोधायचे आहेत. मग नाउन काय आहे इथे? फेरी. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट आहे द विंड ब्लू स्ट्रॉंग. मग इथे काय आहे? नाउन काय आहे इथे? विंड आहे. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. वी टोल्ड राजन ऑल दॅट हॅड हॅपन. आता राजन हे एका मुलाचं नाव आहे, म्हणजे नाउन काय झालं इथे? राजन. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. ही हॅज बीन अ फेथफुल फ्रेंड. आता फेथफुल कोण आहे? फ्रेंड. म्हणजे हे फ्रेंड काय आहे? हे नाउन आहे, बरोबर. म्हणजे नेम ऑफ ए पर्सन, म्हणजे कुठच्या तरी पर्सनला आपण फ्रेंड म्हणलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं? नाउन झालं. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा, फ्रेंड. देर इज सम हिडन मिनिंग्स इन वॉट ही सेज. मग इथे काय येईल? मिनिंग येईल. मिनिंग हे काय आहे? नेम ऑफ अन आयडिया आहे, म्हणून ते नाउन आहे. म्हणजे मिनिंग, हिडन मिनिंग, काहीतरी देर इज सम हिडन मिनिंग इन वॉट ही सेज. म्हणजे तो जे काही सांगतो त्याच्यामध्ये काहीतरी हिडन मिनिंग आहे, काहीतरी लपलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे मिनिंग काय झालं? नाउन झालं. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. द बॉय सॉफ्ट बिटरली बट क्वाइटली. इथे बॉय हे काय झालं? बॉय हे नाउन झालं. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला, व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाईन्ड वर्ड. अंडरलाईन वर्डमधलं कुठलं नाउन आहे ते ओळखायचं. आता आपण नाउनचे वेगवेगळे प्रकार बघितले, तर त्यातलं कुठलं नाउन आहे? ही हॅज ऑलवेज एन्जॉयड एक्सलंट हेल्थ. मग एक्सलंट, आता हेल्थ आपण एखाद्याला बघून सांगू शकतो का की त्याची हेल्थ चांगली आहे का वाईट आहे, कशी आहे? म्हणजे मग हे कुठलं नाउन झालं? हेल्थ. हे झालं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे, सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. सेकंड बघा, सोलोमन वॉज वेल नोन फॉर हिज विजडम. आता विजडम पण हे काय? क्वालिटी ऑफ माइंड आहे, म्हणजे हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन येणार. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. द फ्रेंच आर्मी वॉज डिफिटेड ॲट वॉटरलू. तर इथे आर्मी, आता आर्मी काय आहे? ग्रुप ऑफ सोल्जर्स आहे. आर्मी आपण कशाला म्हणतो? जो सोल्जर्सचा ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो? आर्मी. म्हणजे हे कुठलं झालं नाव? कलेक्टिव्ह नाउन झालं. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा, कलेक्टिव्ह नाउन. यू मस्ट कंट्रोल युअर अँगर. आता अँगर पण तुम्हाला माहिती आहे, आपण मगाशी बघितलं की हे काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, जो दिसत नाही. म्हणजे आपल्याला समोरच्याला एखादा आपला बघून कळेल का की त्याला राग आला आहे, नाही आला आहे. ठीक आहे, सो हे आपण फील करू शकतो, पण हे दिसत नाही आपल्याला, म्हणून हे काय झालं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. अ हर्ड ऑफ कॅटल. आता इथे हर्ड म्हणजे काय आहे? ग्रुप ऑफ ॲनिमल्स आहे.
ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, कलेक्टिव्ह नाऊन झालं. थर्ड ऑप्शन, अवर क्लास इज गोईंग ऑन अ पिकनिक टू माथेरान. आता माथेरान हे एका जागेला दिलेलं नाव आहे, म्हणजे हे काय झालं, प्रॉपर नाऊन झालं. ठीक आहे, इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. इथे फक्त पिकनिक टू द विलेज असं म्हणलं असतं तर आपण काय म्हणलं असतं, नॉर्मल कॉमन नाऊन म्हणलं असतं. पण त्या जागेला, त्या विलेजला नाव काय दिलेलं आहे, माथेरान, म्हणून मग ते काय झालं, प्रॉपर नाऊन झालं. चला नेक्स्ट बघा. चला नेक्स्ट आहे अ स्वॉर्म ऑफ बीज कवर्ड द हाईव लाईक अ क्लाउड. स्वॉर्म ऑफ बीज म्हणजे हे काय आहे, बीजचं स्वॉर्म म्हणजे बीजचं कलेक्शन, म्हणजे मग काय झालं, हे कलेक्टिव्ह नाऊन. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंगली यूज कलेक्टिव्ह नाऊन. रॉंगली यूज कलेक्टिव्ह नाऊन कुठलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, चला अ हर्ड ऑफ कॅटल हे बरोबर आहे. स्वॉर्म ऑफ फिशेस, तर इथे बघा बेबी ऑफ गर्ल्स अँड अ बेंच ऑफ जजेस, तर इथे सेकंड हे रॉंग आहे. इथे जर तुम्ही कलेक्टिव्ह नाऊन थोडेसे वाचले असतील किंवा तुमच्या ग्रामरच्या बुकमध्ये सुद्धा कलेक्टिव्ह नाऊन तुम्हाला मिळतील. तर इथे बघा शोल ऑफ फिशेस आहे, स्वॉर्म नाही आहे. ठीक आहे, सो इथे काय येणार आहे, हे रॉंगली यूज कलेक्टिव्ह नाऊन आहे. सो सेकंड ऑप्शन येणार आहे इथे. नेक्स्ट बघा अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बुकेट ऑफ फ्लावर्स, अ गार्लँड ऑफ फ्लावर्स अँड अ स्टॅक ऑफ फ्लावर्स. तर स्टॅक कशाचा असतो, बुक्सचा किंवा प्लेट्सचा असा स्टॅक असतो, फ्लावर्सचा नसतो. सो इथे रॉंगली यूज फोर्थ आहे. अ लिटर ऑफ ॲन्ड्स, अ नेस्ट ऑफ ॲन्ड्स, अ स्वॉर्म ऑफ ॲन्ड्स आणि कॉलनी ऑफ ॲन्ड्स. तर हे सगळे बरोबर आहेत. लिटर हे येणार नाही. लिटर कशाकरता वापरतात, पपीज करता किंवा किटन्स करता, ते त्यांच्याकरता हा शब्द वापरतात लिटर. ठीक आहे, सो इथे फर्स्ट येणार आहे. अ क्रू ऑफ सेलर्स, अ फ्लाईट ऑफ स्टेप्स, अ ब्रूड ऑफ शिप, अ लिटर ऑफ पप्स. मग इथे ब्रूड ऑफ शिप हे चुकीचं आहे. शिप करता काय आत्ता वापरणार आपण, हर्ड वापरतो, हे ब्रूड येणार नाही. ब्रूड हे बर्ड्स करता किंवा चिक्स करता, म्हणजे चिकनची पिल्लं असतात कोंबड्यांची, त्यांच्याकरता त्यांच्याकरता हे ब्रूड हा कलेक्टिव्ह नाऊन वापरतात, शिप्स करता वापरत नाही. सो इथे येणार आहे थर्ड ऑप्शन. तरी तुम्ही हे कलेक्टिव्ह नाऊन्स एकदा आता तुमच्या ग्रामरच्या बुकमध्ये पण असतील, या बुकमध्ये पण दिलेले आहेत, ते एकदा नक्की वाचा, अभ्यास करायच्या आधी. ठीक आहे, पिक आउट द करेक्ट ऑप्शन टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. हाऊ मेनी नाउन्स डज द फॉलोइंग सेंटेन्स हॅव. किती नाउन्स आहेत, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बी होल्डर. आता इथे नाऊन कुठले कुठले आहेत, तर ब्युटी, हे ब्युटी काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. त्याच्यानंतर आईज हे नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे. आणि बी होल्डर हे पण नाऊन आहे. सो किती झाले, 1, 2 आणि 3. सो इथे येणार आहे फोर्थ ऑप्शन. विच अमंग द ऑप्शन्स इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ह्याच्यातला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन कुठला आहे. आफ्टर द सेलिब्रेटेड विक्टरी ऑफ द टीम हिटलर अवॉर्डेड अ स्पेशल गोल्ड मेडल टू ध्यानचंद. मग ह्याच्यातलं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन कुठलं आहे, तर इथे विक्टरी, जिंकणं हारणं, हे काय आहेत, सगळे फिलिंग किंवा रिझल्ट, काहीतरी कशाचा तरी रिझल्ट आहे, म्हणजे मॅच खेळली जाते, मग त्याच्यानंतर जिंकलो का हारलो हे ठरवलं जातं, तर त्याच्याकरता हे नाऊन वापरलं जातं. मग हे काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. सो इथे विक्टरी ऑप्शन मार्क करा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन करता. नेक्स्ट बघा, लुक ॲट द गिवन पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स. आता ह्या पिक्चरवरनं आपल्याला इथे हे फिल करायचं आहे. सो द डॅश सॉ द डॅश ऑफ ग्रेप्स. मग ही स्टोरी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, म्हणजे मग काय येणार आहे, फॉक्स आणि ग्रेप्स. मग इथे काय येणार, फॉक्स, द फॉक्स सॉ द बंच ऑफ ग्रेप्स, बंच ऑफ ग्रेप्स. इथे येणार आहे सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, लुक ॲट द गिवन पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स. द डॅश रोड विथ द डॅश. आता इथे ह्या पिक्चरमध्ये काय दिसतंय तुम्हाला, जज दिसतोय, ठीक आहे, आणि हसताना दिसतोय. सो द लॉयर किंवा काय येईल, जज येईल. द जज रोड विथ स्माईल येईल का, नाही, मग काय येणार आहे, लाफ्टर. रोड विथ म्हणजे मोठ्याने हसणं, त्याला स्माईल म्हणत नाहीत, मग त्याला काय म्हणतात, लाफ्टर. सो इथे येणार आहे थर्ड ऑप्शन. सो जज आणि लाफ्टर. चला नेक्स्ट बघा, पिक आउट द नाऊन दॅट बिलॉंग टू द डिफरंट कॅटेगरी फ्रॉम द रेस्ट. सो इथे आहे ड्रायव्हर, टीचर, पायलट आणि रोम. तर ह्याच्यामध्ये ड्रायव्हर, टीचर आणि पायलट हे सगळे काय आहेत, हे सगळे कुठल्या पर्सनची नावं आहेत. ड्रायव्हर म्हणजे पण पर्सन आहे, टीचर म्हणजे पण पर्सन आहे, पायलट म्हणजे पण पर्सन आहे. रोम काय आहे, रोम हे एका प्लेसचं नाव आहे. सो इथे फोर्थ ऑप्शन येईल.
पिक आउट द नाउन दॅट बिलॉंग्स टू डिफरंट ग्रुप. हा डिफरंट ग्रुपला बिलॉंग करतो. सो फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, बुके, टायगर, बंच आणि स्टॉक. आता हे सगळे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. बुके, बंच, स्टॉक. टायगर हे काय आहे? हे टायगर एका ॲनिमलचं नाव आहे. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, रोहन, क्रुएल्टी, इंडिया आणि गंगा. आता याच्यात रोहन, इंडिया, गंगा हे सगळे काय आहेत? हे प्रॉपर नाउन्स आहेत. आणि क्रुएल्टी हे काय आहे? हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ठीक आहे. सो इथे येणार आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, स्पेक्टॅकल्स, फ्लॉक, फ्लावर्स आणि फ्रूट्स. मग ह्याच्यामध्ये वेगळं काय असणार आहे? तर स्पेक्टॅकल्स, फ्लावर्स, फ्रूट्स हे सगळे थिंग्स आहेत. आणि फ्लॉक हे काय आहे? म्हणजे हे समजा पक्ष्यांचा थवा असेल तर त्या थव्याला आपण फ्लॉक म्हणतो. म्हणजे त्या बंच किंवा ह्याच्याकरता हे नाव दिलेलं आहे. सो हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. बाकीचे जे सगळे आहेत हे काय आहेत? कॉमन नाउन्स आहेत. सो इथे आता पहिलं आपलं नाउनचं संपलेलं आहे. आपण लगेच पुढचं जे आहे प्रोनाउन, ठीक आहे, ते पण आपण लगेच सुरू करणार आहोत. अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज इन्स्टेड ऑफ अ नाउन. म्हणजे नाउनच्या ऐवजी आपण काय यूज करणार आहे? प्रोनाउन. तर इथे बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, जॉन स्टेज नेक्स्ट डोअर. मग इथे परत आपण जॉन वापरणार का? की जॉन इज अन आर्टिस्ट? नाही. मग ही इज अन आर्टिस्ट. आय ॲम अ गुड स्विमर. तुम्ही ते स्वतःचं नाव म्हणणार का? नाही. मग इथे तुम्ही स्वतःला काय म्हणणार आहे? आय ॲम अ गुड स्विमर. रोहन इज अन इंटेलिजंट बॉय. द टीचर प्रेज हिम. मग प्रेज रोहनच्या ऐवजी हिम काय येणार? इथे प्रोनाउन काय येणार आहे? हिम. लेट अस गो फॉर अ पिकनिक टुमॉरो. मग लेट अस, आता इथे अस म्हणजे ती 3 जण असू शकतात, 4 जण असू शकतात. मग प्रत्येकाची नावं घेणार का? नाही. मग त्याच्या इथे काय आहे? सगळे मिळून जे एकत्र बसले असेल तर काय म्हणणार? लेट अस गो फॉर अ पिकनिक टुमॉरो. म्हणजे हे काय आहे? प्रोनाउन. इट सेल्फ, युअर्स हे सगळे प्रोनाउन आहेत. इथे बघा, हा प्रोनाउनचा इथे टेबल दिलेला आहे, तो तुम्ही एकदा रीड करून घ्या. चला आता प्रॅक्टिस करता जे क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व करायला घेऊयात. अनिता ट्राय टू स्टडी बट शी डिड नॉट सक्सीड. यातला प्रोनाउन आपल्याला ओळखायचं आहे. मग अनिता ट्राय टू स्टडी बट, मग इथे अनिता करता काय वापरलं आहे? शी. सो इथे येणार आहे प्रोनाउन थर्ड ऑप्शन मार्क करा. द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज इट इज फ्रायटन्ड. द चाइल्ड इज क्राईंग. ठीक आहे. मग चाइल्ड करता प्रोनाउन काय वापरलं आहे? इट वापरलं आहे. कारण चाइल्ड गर्ल आहे का बॉय हे आपल्याला माहीत नाही आहे. गर्ल दिलं असतं तर मग इथे शी आलं असतं, बॉय असतं तर ही आलं असतं, पण इथे चाइल्ड दिलेलं आहे फक्त. ठीक आहे. म्हणून इथे प्रोनाउन काय येणार त्याच्याकरता? इट. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, हरी अँड साहिल आर फ्रेंड्स बट अँड दे लव्ह इच अदर. दोघांचं एकदा प्रेम आहे. हरी अँड साहिल आर फ्रेंड्स अँड दे लव्ह इच अदर. मग दे काय? दोघांकरता काय वापरलं आहे? दे. सो इथे येणार आहे सेकंड ऑप्शन. वी अटेंडेड अ लेक्चर यस्टरडे. वी म्हणजे आता किती जण आहेत हे आपल्याला माहिती आहे का? नाही. मग त्या सगळ्यांकरता प्रोनाउन काय वापरलं आहे? वी. सो इथे येणार आहे फर्स्ट ऑप्शन. यू विल सून सी अ रेनबो इन द स्काय. आता यू विल, इथे नाव घेतलेलं नाही आहे, पण त्या नाव त्याच्या ज्या पर्सन करता नाव वापरते ते काय आहे? इथे प्रोनाउन. प्रोनाउन काय आहे? यू. सो इथे येणार आहे फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट प्रोनाउन्स. दीज क्रेयॉन्स आर नॉट, काय असणार आहे? दीज क्रेयॉन्स आर नॉट माइन. म्हणजे माझे हे क्रेयॉन्स नाही आहेत, म्हणजे माइन. त्याच्याकरता काय येणार आहे? इथे थर्ड ऑप्शन. इथे जेव्हा तुम्ही सेंटेन्स एखादा तयार करता तेव्हा ते तिथे लावून बघा. आता माइन्स येईल का? दीज क्रेयॉन्स आर नॉट इट येईल का? नाही. जे प्रॉपर, जे तुम्हाला करेक्ट वाटतं की ते बोलताना तुम्हाला बरोबर वाटतं की हां, हे आपण जे इंग्लिश बोलतो हे बरोबर आहे, तसा ऑप्शन तुम्ही इथे मार्क करायचा आहे. नेक्स्ट बघा, डॅश गोज टू द चेन्नई रेग्युलरली. कोण जातं? ही गोज टू चेन्नई रेग्युलरली, हिम. मी गोज टू चेन्नई रेग्युलरली का हिमसेल्फ? नाही. मग इथे तुम्हाला बरोबर काय वाटतंय? ही गोज टू चेन्नई रेग्युलरली. इथे येणार आहे फर्स्ट ऑप्शन. वी विल डू द जॉब. अस येईल, अवरसेल्फ येईल, अवर येईल का? अवरसेल्फ येईल. वी आहे ना, म्हणजे जास्त आहे एकापेक्षा, तर इथे काय येणार आहे? वी म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 जणांपेक्षा जास्त आहे. सो वी विल डू द जॉब अवरसेल्फ. सो इथे काय येणार आहे? सेकंड ऑप्शन अवरसेल्फ. इज दिस कॅट, काय म्हणायचं? इज दिस कॅट युअर्स असं येईल ना, ते ही तुमची कॅट आहे का? सो इज दिस कॅट युअर्स, हिअर हिमसेल्फ युअर नाही येणार, युअर्स येईल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. हे ऐकायला आणि बोलायलाही बरोबर वाटतं. त्याच्यानंतर बघा, आय डॅश कुक द एंटायर मील. आय, मी येईल का? नाही. माइन नाही. आय मायसेल्फ म्हणजे माझं मी. कुक द एंटायर मील, माझं मी अख्खं जेवण तयार केलं. सो इथे काय येणार आहे? आय मायसेल्फ कुक द एंटायर मील. नेक्स्ट बघा, जॉन इज इंटेलिजंट बट डॅश इज लेझी. तर जॉन आहे म्हणजे आता प्रोनाउन येणार इथे. जॉन इज इंटेलिजंट बट, पण तो काय आहे?
आळशी आहे. ही इज लेझी. सो इथे येणार आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, डू एज डायरेक्टेड. पिक आउट द रॉंग नाउन प्रोनाउन पेअर. चिल्ड्रन करता दे वापरलं आहे, स्टुडंट करता इट, रेनबो करता इट आणि वुमन करता शी. चला इथे बघा, मग आता चिल्ड्रन करता दे बरोबर आहे, रेनबो करता इट बरोबर आहे, वुमन करता शी बरोबर आहे. स्टुडंट हे लिव्हिंग, जनरली लिव्हिंग थिंग्स करता इट वापरत नाहीत. कधी कधी ऑप्शन काय काय ह्याच्यामध्ये वापरतात, जसं आता आपण मध्ये बघितलं की चाइल्ड करता इट वापरलं आहे, पण शक्यतो नॉन लिव्हिंग थिंग्स करता किंवा ऑब्जेक्ट करता इट वापरतात. ठीक आहे, सो इथे सेकंड ऑप्शन रॉंग पेअर आहे. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द नंबर ऑफ पर्सनल प्रोनाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय? आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हिम, हर, हे सगळे पर्सनल प्रोनाउन झाले. मग त्याच्यातले इथे कुठले कुठले आहेत बघा, इथे हर आहे, शी आहे आणि हर आहे. पण हर हे दोनदा रिपीट झाले, म्हणजे टोटल प्रोनाउन इथे किती आहेत जे पर्सनल प्रोनाउन्स आहेत ते शी आणि हर. सो इथे फर्स्ट ऑप्शन येणार आहे 2. नेक्स्ट बघा, लुक ॲट द गिवन पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स. डॅश कॉल्ड आउट द कॅट बट रॅन अवे. आता इथे हा मुलगा दिसतोय म्हणजे काय येणार आहे? ही येईल, पर्सनल प्रोनाउन वापरायचे. सो ही कॉल्ड आउट द कॅट, कॉल्ड आउट टू द कॅट बट. आता इथे कॅट हे काय आहे? कॅट करता इथे नाव कुठले दिलेलं नाही आहे बघा इथे, म्हणजे आपण त्याच्यात आता काय वापरू शकतो? इट वापरू शकतो. म्हणजे कुठल्याही ॲनिमलला किंवा थिंगला आपण प्रोनाउन आहे ते इट वापरतो. मग आपण काय म्हणणार की बट इट रॅन अवे. सो इथे येणार आहे फर्स्ट ऑप्शन इट. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा, राईट द नंबर ऑफ टाइम्स द प्रोनाउन इज यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. प्रोनाउन किती वेळा यूज केलं गेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. हे वाचूयात आपण. ॲज सून ॲज आय वॉज सेट फ्री आय आस्क इफ आय माइट सी द सिटी. म्हणजे इथे आता प्रोनाउन कुठले कुठले येणार आहेत? आय पहिलं तर आहे, काय आहे इथे? आय. त्याच्यानंतर ॲज सून ॲज आय वॉज सेट फ्री आय आस्क इफ आय माइट सी द सिटी. म्हणजे 3 टाइम्स आलेलं आहे. आपल्याला काय विचारलं? राईट द नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे आय हा जे प्रोनाउन आहे ते किती टाइम्स आलेलं आहे? 3 टाइम्स. सो ऑप्शन येणार आहे इथे 3. नेक्स्ट बघा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. आय नो डॅश वेल. आता इथे आपण तिन्ही वापरू शकतो. आय नो यू वेल, आय नो हिम वेल, म्हणजे मी त्याला छान ओळखते. आय नो, मी तुला चांगलं ओळखते. आय नो देम वेल, त्यांना मी चांगलं ओळखते. मग आय नो ही वेल, ही येईल का? नाही, ही करता हिम वापरलं इथे. ठीक आहे, सो इथे 4th आहे हा इनकरेक्ट ऑप्शन आहे. सो इथे आता प्रोनाउनचा लेसन पण आपला संपलेला आहे. आपण लगेच नेक्स्ट लेसन आहे जो आहे ॲडजेक्टिव्स. ठीक आहे, तो सुद्धा आपण लगेच सुरू करणार आहोत. Adjectives are describing words. They describe to or tell us something more about nouns or pronouns. म्हणजे त्या वर्डला काहीतरी अजून ते मिनिंग देतात किंवा त्या वर्डबद्दल अजून काहीतरी सांगतात, त्याला काय म्हणतात? ॲडजेक्टिव्स. तर ॲडजेक्टिव्स ऑकर बिफोर द नाउन और प्रोनाउन. दे डिस्क्राईब. दे कॅन ऑल्सो ऑकर इन द प्रेडिकेट विदाउट बिईंग फॉलोड बाय अ नाउन. आता बघा इथे ऑप्शन दिलं आहे, सॉरी एक्झाम्पल दिलेलं आहे. दिस ब्युटिफुल फ्लावर ग्रोज इन द फॉरेस्ट. म्हणजे फ्लॉवर कसं आहे? ब्युटिफुल. म्हणजे ह्याला मोर डिस्क्राईब केलं आहे फ्लॉवरला, म्हणून हे ब्युटिफुल हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह झालं. ते कशा आधी आलं आहे? बिफोर द नाउन. दिस फ्लॉवर इज ब्युटिफुल. आता इथे बघा, इन दिस प्रेडिकेट नॉट फॉलोड बाय अ नाउन. म्हणजे हे फ्लॉवर आधी आलेलं आहे आणि त्यातला जे डिस्क्राईब केलेलं आहे ते नंतर आलेलं आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह नंतर आलेलं आहे. ठीक आहे, सो हे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळलं असेल की ॲडजेक्टिव्ह आपण कसे ओळखायचे. आता त्याचे काइंड्स आहेत, काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह कुठले कुठले आहेत? ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. म्हणजे दिस ॲडजेक्टिव्ह शो द क्वालिटी ऑफ ए पर्सन ऑर थिंग. दे आन्सर द क्वेश्चन व्हॉट काइंड. म्हणजे मुंबई इज अ लार्ज सिटी. म्हणजे मुंबई कशी आहे? सिटी कशी आहे? मोठी आहे. मुंबई इज अ लार्ज सिटी. म्हणजे लार्ज हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी झालं. इट इज रिअली अ बोरिंग जर्नी. जर्नी कशी आहे? बोरिंग. म्हणजे हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. नेक्स्ट बघा, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. म्हणजे क्वांटिटी कसं ओळखायचं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. दीज ॲडजेक्टिव्ह शो द क्वांटिटी ऑफ समथिंग. दे आन्सर द क्वेश्चन हाऊ मच. इथे व्हॉट काइंड आहे, इथे हाऊ मच आहे. दीज ॲडजेक्टिव्स आर यूज बिफोर अनकाउंटेबल नाउन्स. आता इथे बघा, आय एट सम नूडल्स ॲज आय वॉज हंग्री. म्हणजे मी थोडेसे नूडल खाल्ले, पण हे इथे क्वांटिटी दिलेली आहे का नूडल्सची? नाही. मग हे सम काय झालं? ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी. त्याच्यानंतर आय होप यू हॅव इनफ मनी फॉर द जर्नी. म्हणजे आय होप म्हणजे मला असं वाटतं की तुझ्याकडे जर्नी करता इनफ मनी आहेत, म्हणजे थोडेसे पैसे तुझ्याकडे आहेत. मग हे किती आहेत हे त्याला माहीत नाही आहे, जो त्याला बोलतोय तो. ठीक आहे, तो हे किती आहे ते माहीत नाही. म्हणजे इनफ हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. नेक्स्ट बघा, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर.
These adjectives show the number of a person or things meant. They answer the question how many. These adjectives are used before countable nouns. म्हणजे जे काउंट करता येतात ते काय आहेत, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर. इथे काउंटिंग होतं का नव्हतं, म्हणून हे काय होतं क्वांटिटी होतं. हे काय आहे, जे काउंट केलेलं आहे, म्हणजे देअर आर 10 मँगोज ऑन द टेबल. आपल्याला इथे दिलेलं आहे की किती मँगोज आहे, टोटल 10 आहेत. म्हणजे मग हे काय झालं, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर. किंवा यू नीड 35 मार्क्स टू पास, म्हणजे तुम्हाला पास व्हायला 35 मार्क्स लागतात टोटल. म्हणजे असं सांगितलं आहे का की थोडेसे मार्क लागतील तुम्हाला, नाही, टोटल म्हणजे पूर्ण नंबर दिलेला तुम्हाला की 35 मार्क तुम्हाला पास व्हायकरता हवेत. सो 35 हे काय झालं, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर. नेक्स्ट बघा, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. दीज ॲडजेक्टिव्ज आर यूज विथ नाउन्स टू आस्क क्वेश्चन. म्हणजे इथे समजा इथे क्वेश्चन मार्क आलं की तुम्ही समजून जायचं की इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे जर ॲडजेक्टिव्ह तुम्हाला फाईंड करायला सांगितलं असेल आणि क्वेश्चन मार्क आलं की तुम्ही समजायचं की हे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. मग ते कुठलं आहे, विच, व्हॉट, हुज असे येतात. ठीक आहे, विच, व्हॉट, यूज, वेन हे सगळे काय येणार आहेत, इंट्रोगेटिव्ह ऑब्जेक्टिव्हमध्ये येतील, ॲडजेक्टिव्हमध्ये येतील. नंतर बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. दीज ॲडजेक्टिव्ज आर यूज टू पॉईंट आउट विच पर्सन ऑर थिंग इज मिंट. म्हणजे काय की पॉईंट आउट केलेलं आहे, दिस लेडी इज व्हेरी इंटेलिजंट. म्हणजे असं पॉईंट आउट करून सांगितलं की दिस लेडी इज व्हेरी इंटेलिजंट, किंवा दोज ऑरेंजेस आर स्वीट, किंवा दिस बुक. आता हे समजा मी बुक म्हणलं की दिस बुक इज ऑफ इंग्लिश बुक असं म्हणलं मी, तर हे पॉईंट आउट करते मी की हे इंग्लिशचं बुक आहे. ठीक आहे, मग ते कुठलं येणार आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येणार आहे त्याच्याकरता. सो इथे दोज आणि दीज हे काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. नेक्स्ट बघा, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. दीज ॲडजेक्टिव्ज शो बिलॉंगिंग ऑर पजेशन. दे आन्सर द क्वेश्चन हुज, म्हणजे कोणाचं आहे, कोणाकरता आहे. तर हे आहे बघा, दॅट इज देअर हाऊस, म्हणजे ते त्यांचं घर आहे असं आपण म्हणतो. म्हणजे हाऊस कोणाचं आहे, त्यांचं आहे, जे राहतात समोर त्यांचं आहे. सो इथे देअर वापरलं आहे. सो गिव्ह मी माय फोन प्लीज, म्हणजे फोन कोणाचा आहे, माझा आहे. मग इथे काय झालं, हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय झालं इथे, माय. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. या दोन ह्याच्यावरच आपल्याला पुढचे सगळे एक्सरसाइज सॉल्व करायचे आहेत. आता डिग्रीज ऑफ कंपॅरिझनमध्ये काय येतं, ॲडजेक्टिव्ज कॅन चेंज इन फॉर्म टू शो कंपॅरिझन. देअर आर 3 डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. हे तुमच्या आय थिंक सिलेबसमध्ये ऑलरेडी शिकून झालेलं असेल, त्यामुळे तुम्हाला येत असेल, तरी आपण एकदा रिवाईज करूयात. बाय ॲडिंग ER और EST टू द पॉझिटिव्ह. म्हणजे समजा हा स्ट्रॉंग, हा पॉझिटिव्ह हा वर्ड दिलेला आहे, त्याच्याकरता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येणार आहे, स्ट्रॉंगर, आणि सुपरलेटिव्ह काय येणार आहे, स्ट्रॉंगेस्ट. म्हणजे कंपॅरेटिव्हमध्ये ER लावलं आहे, सुपरलेटिव्हमध्ये EST लावलं आहे. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. नेक्स्ट बघा, इफ द ॲडजेक्टिव्ह ऑलरेडी एंड्स विथ इन E ॲड ओनली R आणि ST. म्हणजे ईने जर त्या ॲडजेक्टिव्ह एंड होत असेल तर आपल्याला फक्त R आणि ST लावायला लागतं. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. व्हाईट, व्हाईटर, व्हाईटेस्ट. म्हणजे इथे फक्त EST लावलं आहे, ST लावलं आहे, आणि इथे फक्त R लावलं आहे. नेक्स्ट बघा, इफ द ॲडजेक्टिव्ह एंड्स इन Y रिप्लेस Y विथ I अँड देन ॲड ER आणि EST. तर पुढचा जो आहे वर्ड तो काय आहे, लेझी. म्हणजे नेक्स्ट बघा काय आहे, इफ द ॲडजेक्टिव्ह एंड्स इन Y रिप्लेस Y विथ I अँड देन ॲड ER आणि EST. म्हणजे जिथे एंड होतं आहे वायनी तिथे आपल्याला I इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे, Y रिमूव्ह करून I इन्सर्ट करायचं आहे. म्हणजे लेझी, लेझियर, लेझिएस्ट. वायच्या ऐवजी इथे आपण I रिप्लेस केला. ठीक आहे, इझी, इझियर, इझिएस्ट. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, ॲडजेक्टिव्ज जिथे Y आहे तिथे फक्त आपल्याला Y रिप्लेस करायचं आहे कशाने, आयनी. नेक्स्ट बघा, फॉर शॉर्ट वर्ड्स एंडिंग विथ अ कन्सोनंट साऊंड डबल द लास्ट लेटर अँड देन ॲड ER आणि EST. म्हणजे फॅट आहे, म्हणजे कन्सोनंट जिथे एंड होतं आहे, मग इथे फॅटचं फॅटर झालं, सुपरलेटिव्ह काय झालं, फॅटेस्ट. त्याच्यानंतर बिगचं बिगर झालं आणि बिगेस्ट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, फॉर ॲडजेक्टिव्ज ऑफ मोर दॅन 2 सिलॅबल्स ॲड मोर आणि मोस्ट बिफोर द वर्ड. म्हणजे ब्युटिफुल. आता ब्युटिफुल करता ब्युटिफुलर किंवा ब्युटिफुलेस्ट असं यूज करत नाही. काय करतात, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. करेजियस करता मोर करेजियस, मोस्ट करेजियस. म्हणजे हा आहे तो ओरिजिनल वर्ड असाच ठेवतात, फक्त मोर आणि मोस्ट आपण तिथे यूज करणार आहे त्याच्या आधी. नेक्स्ट बघा, फॉर्मेशन ऑफ द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ इररेग्युलर ॲडजेक्टिव्ज. गुडचं बेटर, बेस्ट. बॅडचं वर्स आणि वर्स्ट. लिटिल, लेस, लिस्ट. पॉझिटिव्ह काय आहे, पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्हमध्ये फार, फार्दर,
आणि किंवा फर्दर म्हणतात, आणि फारदेस्ट किंवा फर्देस्ट. मच, मोर आणि मोस्ट. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट. लेट, लेटर आणि लेटेस्ट. तर इथे आता आपण जे क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आहे ते सॉल्व्ह करायला घेऊयात. पिक आउट द ॲडजेक्टिव्ज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. द टू ब्रदर्स वेअर अवे ऑन अ ट्रिप. मग हे ब्रदर्स हे किती आहेत? 2 आहेत. म्हणजे हे कुठलं झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर झालं, बरोबर. पण आता इथे आपल्याला फक्त ॲडजेक्टिव्ह ओळखायचे, काइंड ओळखायचं नाही आहे. म्हणजे 2 हे काय झालं? 2 ब्रदर्स किती होते? 2. म्हणजे 2 हे काय झालं? इथे ॲडजेक्टिव्ह झालं. नेक्स्ट बघा, शी इज अ ब्रेव्ह गर्ल. गर्ल कशी आहे? ब्रेव्ह आहे. म्हणजे ब्रेव्ह हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह झालं. इथे फोर्थ ऑप्शन. दिस हाऊस वॉज बिल्ट बाय रीमाज पॅरेंट्स. हाऊस वॉज बिल्ट बाय रीमाज पॅरेंट्स. आणि धिस हाऊस म्हणजे इथे काय आहे? हे पॉईंट आउट काय केलेलं आहे इथे? धिस हाऊस म्हणजे बघा, आपण जे इथे म्हणलं होतं की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, जिथे धिस आणि दोज हे वापरतात. ठीक आहे. सो इथे काय येणार आहे? ॲडजेक्टिव्ह धिस. हुज बुक डिड यू बॉरो टुडे. म्हणजे कोणाची बुक घेतली आहे? म्हणजे इथे काय झालं? ॲडजेक्टिव्ह काय झालं इथे? हुज. मग इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. हुज म्हणजे कुठला ॲडजेक्टिव्ह आहे? इंट्रोगेटिव्ह. नेक्स्ट बघा, fill in the blanks using the correct adjectives. I called the police किती टाइम्स? I called the police much times येईल का? नाही. ऑफन, ऑल नाही. हाऊ मेनी टाइम्स? I called the police many times. इथे बोलताना पण बघा मेनी करेक्ट वाटतंय. I called the police many times म्हणजे कितीतरी वेळा पोलिसांना मी फोन केला. नेक्स्ट बघा, फ्लॉवर्स शुड नॉट बी केप्ट इन अ वास. आता इथे फ्लॉवर्स म्हणजे काय येणार आहे? फ्लॉवर्स यूज केले. मग धिस फ्लॉवर येईल का? नाही. दीज फ्लॉवर्स येईल. फ्लॉवर्स जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे, त्याच्याकरता आपण काय यूज करणार आहे? दीज. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, मीरा इज अन इंडस्ट्रियस गर्ल. हर फ्रेंड इज डॅश दॅन मीरा. मग आता इथे इंडस्ट्रियस म्हणजे इथे आपण काय म्हणणार आहे? सुपरलेटिव्ह आणि कॉम्परेटिव्ह काय म्हणणार आहे आपण? मोर किंवा मोस्ट. पण इथे कम्पेअर केलेलं आहे ना की मीरा इज अन इंडस्ट्रियस गर्ल. हर फ्रेंड इज दॅन. दॅन म्हणजे इथे कम्पॅरिझन आलं. मग कम्पॅरिझन म्हणजे मोर येईल. सो इथे काय येणार आहे? मोर इंडस्ट्रियस. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, अ स्मॉल डिक्शनरी गिव्स डॅश इन्फॉर्मेशन अँड हॅज डॅश नंबर ऑफ वर्ड्स दॅन अ एन्सायक्लोपीडिया डज. मग इथे काय येईल बघा? अ स्मॉल डिक्शनरी गिव्स लेस येईल का? लेस इन्फॉर्मेशन अँड लेस नंबर ऑफ वर्ड्स नाही. लिटिल, लिस्ट नाही. लेझर. इथे काय येणार आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री येणार आहे लेसची. सो इथे अ स्मॉल डिक्शनरी गिव्स लेसर इन्फॉर्मेशन अँड हॅज लेसर नंबर ऑफ वर्ड्स दॅन अन एन्सायक्लोपीडिया डज. सो इथे येणार आहे फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द काइंड ऑफ ॲडजेक्टिव्ह दॅट आर अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे काइंड आपल्याला शोधायचं इथे ॲडजेक्टिव्हचा आता. ठीक आहे. आय मेट अ वेअरी मॅन इन द स्ट्रीट. मग वेअरी हे काय आहे इथे? कशाचं आहे हे? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी इथे त्या माणसाची क्वालिटी सांगितली आहे इथे. सो येणार आहे इथे थर्ड ऑप्शन. वी शुड हॅव इनफ एक्सरसाइज डेली. आता इनफ म्हणजे काय आलं? हे क्वांटिटी आलं. पण किती आहे आपल्याला माहीत नाही म्हणून मग येणार क्वांटिटी येणार आहे. नंबर येईल का? नाही. सो इथे येणार आहे सेकंड ऑप्शन, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. द टीचर टॉट हर मेनी सॉंग्स. मेनी म्हणजे पण काय येणार आहे? आता इथे बघा, हे येणार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. मेनी सॉंग म्हणजे त्या सॉंग्स काहीतरी त्याला नंबर्स असतील ना की 10 सॉंग शिकवले, 5 सॉंग शिकवले, 15 सॉंग शिकवले. ठीक आहे. सो तर येणार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नेक्स्ट आहे, द बॉय गेव हिज कोट टू द पुअर मॅन. म्हणजे हीज काय येणार आहे आता? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. इथे बघा आपण बघितलं होतं लास्ट त्याच्यामध्ये पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे इथे बघा कोणाचं आहे, कोणाशी ते रिलेटेड आहे. हुज कोणाचं आहे, तिथे हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येतं. म्हणून हे कोट कोणाचा आहे? हिज. म्हणजे द बॉय गेव हिज कोट, त्याचा कोट त्यांनी एका पुअर मॅनला दिला. म्हणजे इथे काय येणार आहे? फोर्थ ऑप्शन, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द वर्ड विथ द करेक्ट युसेज ऑफ डिग्री. मोर बेटर, व्हेरी बेटर, मोस्ट बेटर का बेटर. मग इथे आपण गुड, बेटर आणि बेस्ट म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री काय आहे? बेटर. सो इथे फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. करेक्ट युसेज ऑफ डिग्री आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. ड्रायर, मोर ड्राय, ड्रायर आणि ड्रायर. तर कुठला येईल इथे? आता इथे बघा ड्राय असणार आहे हा शब्द. मग ड्रायचा आपण वाय रिप्लेस कशाने करणार आहे? आयने. आणि मग पुढे ER लावणार आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल ड्रायर.
मोर ब्युटिफुल, मोर प्रिटी, मोर लेझी आणि मोर लेट. तर मोर ब्युटिफुल येणार इथे, कारण प्रिटीचं प्रिटियर येईल, ठीक आहे, लेझी याचं लेझियर येईल आणि लेटचं लेटर येईल. सो इथे पहिलं ऑप्शन असणार आहे मोर ब्युटिफुल. नेक्स्ट बघा, मोस्ट बॅड, बॅडेस्ट, वर्स आणि मोस्ट वर्स. तर आता आपण बॅडचं काय बघितलं, तर बॅड, वर्स आणि वर्स्ट, म्हणजे वर्स काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री. सो इथे थर्ड ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन फॉर द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक्स. तर ह्याच्यातलं इथे आपल्याला यूज करायचं हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं. वन ऑफ द डॅश फीचर्स ऑफ दिस वर्ल्ड इज ह्युमन लाईफ. अमेझिंग. आता अमेझिंगचं इथे आपण कुठलं यूज करायचं, वन ऑफ द मोस्ट अमेझिंग, म्हणजे वन ऑफ द मोस्ट अमेझिंग फीचर ऑफ दिस वर्ल्ड इज अ ह्युमन लाईफ. मोस्ट अमेझिंग, सर्वात अमेझिंग आहे हे ह्युमन लाईफ या वर्ल्डमध्ये. सो इथे येणार आहे थर्ड ऑप्शन. दिस प्रोग्राम मेड द चिल्ड्रन डॅश दॅन एव्हर. अँशियस हे आपल्याला वापरायचं आहे. मग इथे काय येईल, दिस प्रोग्राम मेड द चिल्ड्रन मोर अँशियस दॅन एव्हर. दॅन म्हणजे काय आलं, कंपॅरेटिव्ह डिग्री आली. सो इथे मोर येणार. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, मोर अँशियस दॅन एव्हर. नेक्स्ट बघा, द स्टोरी ऑफ सुधा चंद्रन्स लाईफ इज इटसेल्फ अँड डॅश ॲडव्हेंचर इन्स्पायर. आता इन्स्पायरिंग का इन्स्पिरेशन, बघा इन्स्पायर्ड नाही, मोर इन्स्पायरिंग नाही, मोस्ट इन्स्पायरिंग पण नाही, काय येईल, इन्स्पायरिंग, इटसेल्फ अँड इन्स्पायरिंग ॲडव्हेंचर. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. इन्स्पायर्ड आणि इथे बघा ॲन वापरलं आहे, म्हणजे कुठला तरी पुढचा जो असणार आहे तो वॉवेलच असणार आहे, त्याच्यावरून ओळखायचं. त्यामुळे हे दोन तर लगेच बाद झाले इथे, ठीक आहे. आणि इन्स्पायर्ड नाही, द स्टोरी ऑफ सुधा चंद्रन लाईफ इज इटसेल्फ अँड इन्स्पायरिंग ॲडव्हेंचर, म्हणजे ते कायम लोकांना इन्स्पायर करत राहणार आहे, ठीक आहे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. द गर्ल थॉट दॅट द डॅश थिंग शी कुड डू वॉज टू स्लीप. वाईज, आता इथे वाईज यूज करायचं आहे. मग इथे काय येईल, द गर्ल थॉट दॅट द वायजेस्ट थिंग शी कुड डू वॉज टू स्लीप. सो वायजेस्ट इथे येईल सेकंड ऑप्शन. दे वेअर डॅश दॅन द लायन. तर दॅन म्हणजे कंपॅरेटिव्ह आलं, म्हणजे बिगचं काय येईल, बिगर येईल. सो दे वेअर बिगर दॅन द लायन. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. मेहंदी इज वन ऑफ द डॅश आर्ट फॉर्म्स ऑफ इंडिया. तर आपल्याला काय यूज करायचं आहे, प्लीजिंग. सो मेहंदी इज वन ऑफ द प्लीज्ड येईल का, नाही, प्लीज्ड आर्ट फॉर्म ऑफ इंडिया नाही, मोस्ट प्लीजिंग आर्ट ऑफ इंडिया, म्हणजे सर्वात जास्त सुंदर आर्ट हे काय आहे, मेहंदी इज वन ऑफ द मोस्ट प्लीजिंग आर्ट फॉर्म्स ऑफ इंडिया, म्हणजे सगळ्या बऱ्याचशा आर्ट फॉर्म्समधलं मेहंदी हे मोस्ट प्लीजिंग आर्ट आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह. इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचं आहे. फॅट, फॅटेस्ट, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, गुड आणि बेटर, म्हणजे इथे सगळ्यांचं काय वापरलेलं आहे, इथे कंपॅरेटिव्ह डिग्री वापरलेलं आहे, इथे फक्त सुपरलेटिव्ह वापरलं आहे. सो इथे इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला काय येणार आहे, फर्स्ट, फॅट, फॅटेस्ट. तर इथे आपला ॲडजेक्टिव्हचा लेसन पण संपलेला आहे. पुढचे लेसन घेऊन मी लवकरच येईल इंग्लिशचे. माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला खरंच समजलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.